काल आपण पाहिलं त्या विश्वाची निर्मिती कशी झाली. आता हे जे शास्त्र म्हणते, आपण अनुभव घेतो आहोत, हे जे दृश्य आहे ते सर्व काही दिसते, भासते आणि नाचते. म्हणजे ही प्रकृती, हे विश्व नाशिवंत आहे, शाश्वत राहत नाही. अशी ही विश्वे अनेक वेळा निर्माण झाली आणि अनेक वेळा नाश पावली. म्हणून याला माया असं म्हणतात, स्वप्नवत असं म्हणतात. आता याची उत्पत्ती कशी झाली कालच्या समासामध्ये सांगितलेली, आपण त्याच्यावर चर्चा केली. आता ह्याचा प्रलय कसा होतो, ह्याचा नाश कसा होतो, लय कसा होतो, ते आताच्या समासामध्ये सांगितले. शास्त्रे काय म्हणतात की जेव्हा पृथ्वीचा लय व्हायची वेळ, विश्वाचा लय, नुसता पृथ्वीचा आहे, पंचमहाभूतात्मक जी अष्टधा प्रकृती आहे, 3 गुण आणि पंचमहाभूत यांची अष्टधा प्रकृती हे विश्व आहे, त्याचा लय व्हायची वेळानंतर अचानक काय होतं की सूर्य 12 पटीने तापायला लागतो आणि मग अनेक वर्ष पाऊसच पडत नाही, अनेक वर्ष पाऊस पडत नाही. आणि एवढी उष्णता वाढते, एवढी उष्णता वाढते की जीव तर करून जातातच, पण पृथ्वी पण जळून जाते. आणि पृथ्वीबरोबर जे काय या पृथ्वीबरोबर सोबत आहे आकार रूपाने सगळं जळून खाक होतं. आणि मोठे लोट मुसळतात आकाशामध्ये, आणि आकाशामध्ये ढग जमतात आणि खूप पाऊस पडतो, मोठ्या मोठ्या गारा पडतात, पाऊस पडतो. पृथ्वी राख झालेली असते की त्याच्यात विखरून जाते. म्हणजे सवारणी होताना जे उभारणी झाली त्याच्या उलट होते. पृथ्वी पाण्यात जाते, पाणी अग्नीत जाते, अग्नी वायूत जातो आणि वायू आकाशात जातो. आकाश म्हणून अंतरात तो गुणमायामध्ये जातात, गुणमाया मूळ मायामध्ये जाते, मूळ माया परब्रह्मामध्ये जाते. आता ही प्रक्रिया कशी घडते ते सांगता येईल. म्हणून सांगितलं की अनेक वर्ष पाऊस पडत नाही आणि सगळं जळून खाक होतं आणि मोठे लोट उसळतात वायूचे, आणि मग आकाशामध्ये ढग जमतात आणि पाऊस पडतो, सगळीकडे पाणी होतं. पृथ्वीची राख झाली असते ती ते पाण्यामध्ये विलीन जातं. आणि नंतर ती उष्णता वाढलेली थांबत नाही, एवढं जाऊ शकतं, उष्णता तशीच. त्यामुळे ते पाणी पण मग आटून जातं, अग्नी ते पाणी जाळून टाकतं. मी पाणी शेवटी अग्नीत जातं, अग्नीवर वायू झडप घालतो, वायूचे लोट होतात आणि वायू विजून जातो. आणि जो वायू आहे तो आकाशामध्ये लोप पावतो आणि आकाश त्या गुणमायेमध्ये, अंतरात्मा म्हणून गुणमायेमध्ये लोपावतो. गुणमाया आहे ती मूळमायेमध्ये जाते आणि मूळ माया आहे ती परब्रह्मात जाते. या प्रकारे या विश्वाचा लय आहे. जसं निर्माण झालं त्याच्या उलट क्रमाने ते नाश पावलं. म्हणून याला माया असं म्हटलं. याला माया म्हणायला आणखी एक कारण, हे सारखं बदलत असतं. आज आहे ते उद्या नाही, म्हणून स्वप्नवत म्हटलेलं. याच्यामध्ये इतकी सुधारणा पण होत असते आणि ही सुधारणा सारखी होत असते. जसं एखादा कपडे घालायचा एक पॅटर्न नवीन आला, तो काही वर्षांनी ती फॅशन बंद होती, दुसरीच काही ती चालू आहे. घरांची स्टाईल, बांधायचे प्रकार काय झाले, फर्निचर वगैरे काय, ती स्टाईल परत राहत नाही, ती निघून जाते. असं सारखा बदल होत असतो, सारखा बदल होत असतो. आणि म्हणून याला माया म्हटलेलं आहे. आणि हे दिसले ते खरे नाही, हे प्रत्येकाने जाणलं पाहिजे. हा प्रलय निश्चित असतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय हा या प्रकृतीचा नियमच आहे. पण हे सगळं जरी नाश पावलं तरी एक कायम शिल्लक राहते, ते परब्रह्म. परब्रह्माला जाणे येणे नाही आहे. परिस्थिती काही असो, स्थिती काही असो, परब्रह्म राहत नाही. जेव्हा सगळं जळून खाक होतं त्याच्यामध्ये आकाशमधले चंद्र, सूर्य, तारे पण जातात, काही राहत नाही.
कारण सूर्य हा ते अग्नीचाच भाग आहे. अग्नी जसा वायूमध्ये झडपगती निघून जातो तसं सूर्य पण जातो, सगळं जातं. म्हणजे ह्या सर्वाला लय आहे, पण जे शिल्लक राहते ते परब्रह्मस्वरूप. ते परब्रह्मस्वरूप जे आहे ते ज्ञानस्वरूप आहे आणि ते त्यातून प्रकृती निर्माण झालेली आहे, विश्व निर्माण झालेलं आहे. प्रकृती येते जाते, मात्र परब्रह्म आहे तसेच शिल्लक राहते. म्हणून ते परब्रह्म, तोच परमात्मा, तेच अंतरात्मा, तोच आत्मा. मूळ परब्रह्म निश्चळ, पण त्याच्यातून जे चैतन्य निर्माण झालं तो आत्मा, परमात्मा, अंतरात्मा. आणि तो प्रत्येकामध्ये आहे, त्याला कुठे जाणे येणे नाही. तो परब्रह्म स्वरूपामध्ये एकरूप होऊन जातो आणि तो आहेच आहे. म्हणून देह गेला तरी आत्मा कुठे जात नाही असं म्हणतात. म्हणून मी आत्मा आहे म्हटलं तर आपल्याला जन्ममरण नाही, आपण आहोच आहोत. देहाला येणे जाणे हे जन्ममरण आहे. देहाच्या कर्मभोगामुळे पुढच्या जन्माला त्याला ते भोग भोगणे आहेत, आत्म्याला नाही. आत्मा ह्या सर्वापासून अलिप्त असतो. जसं काल सांगितलं, परवा सांगितलं सर, पाणी तेरा रंग कैसा जिसने मेला कैसा. पाणी कुठेही कसंही द्या तुम्ही, त्याचे गुण आहेत त्याप्रमाणे ते पाणी घेते आणि त्याला कुठला रंग देणार तो रंग ते घेते. पाणी ठेवलं तुम्ही, पिवळं आणून टाकलं ते पिवळं होतं, तुम्ही निळं आणून टाकलं ते निळं होतं. त्याला काही फरक पडत नाही, त्याची तक्रार नाही. तसं आत्मा तुमच्यामध्ये जे भाव आहेत, तुमच्यामध्ये वासना इच्छा आहे, त्याप्रमाणे तो ते स्वरूप घेतो. पण त्याच्यामुळे अज्ञान निर्माण होतं आणि तुम्ही दुःख भोगता. म्हणून ते आत्मा हा जाणीव रूप आहे, ज्ञानस्वरूप आहे. त्या ज्ञानाला ओळखलं पाहिजे, त्या जाणीवेला ओळखलं पाहिजे. आणि ते माझे स्वरूप आहे आणि ते मूळ स्वरूप सच्चिदानंद आहे, सत्यनित्य शाश्वत आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे. मूळची जाणीव जी आपल्या ठिकाणी असणारी ती शुद्ध जाणीव आहे. त्या जाणीवेतूनच प्रकृती निर्माण झालेली आहे, विश्व निर्माण झालेली आहे. म्हणून तुम्ही झोपलेत, जेव्हा तुम्हाला जाग येते तेव्हा तुमच्याकडे जग असतं. जग ही प्रकृती आहे, जागच नाही तर जग नाही. म्हणून ईश्वर देव ह्या तुमच्या जाणीवेच्या पलीकडे नाही आहे, तो तुमच्यातच आहे, हा निश्चय केला पाहिजे. हा समाज तसा काय फार मोठा नाही आहे, ते खूप काही सांगितलेलं नाही आहे. फक्त निर्माण कर जरा सगळ्यांना प्रश्न पडतो, हे विश्व कसं निर्माणाचं कार्य कसं चालतं, कोण करतं, असा प्रश्न पडतो सगळ्यांना. पण त्याचे उत्तर सांगण्यासाठी केलेलं आहे. मग त्याच्या आधी तो आत्मानात्म विवेक समाज सांगितला, सारसार समाज सांगितला. आत्मानात्म विवेक केला तर मी कोण आहे ते कळतं, आणि सारासार विवेक केला तर करता कोण आहे तो कळतो. आत्मानात्म विवेक केला तर मी कोण आहे, कोणतं मी देण आहे, मी आत्मा आहे कळते. आणि सारासाराचा निवड केला तर करता तो अंतरात्मा आहे, तो परमात्मा आहे. तो आत्मा म्हणून आपल्या डोक्यात तो करता आहे. हा देह करता नाही, देह साधन आहे, ते इन्स्ट्रुमेंट आहे. म्हणून आपण कर्तेपणाचा भाव जो घेतो तो अज्ञानात आहे, मूर्खपणा आहे, अहंकार आहे. वास्तविक मी म्हणणारा असा तिथे कोणी नाही आहे. आत्मा जो आहे, सर्वांचा आत्मा एकच असल्यामुळे मी म्हणून वेगळेपणा त्याच्या ठिकाणी नाही आहे. परंतु व्यवहारात बोलण्यासाठी ते म्हणायला लागतं, नाहीतर ते एकच एक स्वरूप आहे आणि ते सदा सदैव आहे आणि ते आपल्यामध्ये ज्ञानस्वरूप म्हणून वावरते आहे. हे ज्ञान ज्याला झालं तो आणि ईश्वर एक ऐक्य घडलं, त्यांचं आत्मनिवेदन झालं आणि त्याला तो ज्ञानदृष्टीने वागत असल्यामुळे त्याच्या वासना, कल्पना, भावना निमाल्यामुळे, ज्ञानश्री प्राप्त झाल्यामुळे तो अगदी सुखाचं आयुष्य जगतो, निश्चिंत आयुष्य जगतो. त्याच्यामध्ये भय नाही, चिंता नाही, संभ्रम नाही, सरळ ज्ञानदृष्टी, विवेक आणि वैराग्य असल्यामुळे कुठे फसणे नाही, गुंतणे नाही, कशामध्ये अडकणे नाही. तो एकदम स्वतंत्रपणे, जसा त्याला मुक्ती म्हणतो, तो मुक्तीचा सोहळा तो अनुभवतो. म्हणून हे ज्ञान प्रत्येकाला असले पाहिजे आणि ते ज्ञान आपल्याला परमार्थातून मिळतं, भक्तीतून मिळतं. म्हणून जसा आपला प्रपंच आहे त्याचबरोबर आपला प्रपंच उत्तम व्हायला पाहिजे आणि जीवनात सुख, शांती, समाधान पाहिजे, तर आपल्याला परमार्थ पाहिजे, जे आपल्याला त्या भगवंताचं ज्ञान देईल, आपण कोण आहोत त्याचं ज्ञान देईल आणि हे विश्वाचं स्वरूप काय आहे त्याचं ज्ञान देईल आणि पिंड ब्रह्मांडामध्ये कर्ता कोण आहे त्याचं ज्ञान देईल. ते एकदा झालं तर मनुष्य बस निश्चिंत झाला, त्याचा अहंपणा गेला. ज्याचा अहंपणा गेला तो ब्रह्मरूप झाला, त्याला मोक्ष तत्काळ आहे. तो बोलेल कसं घडणार, तो जे मागेल ते त्याला मिळणार.
आपोआप. म्हणून तेवढी भक्ती पाहिजे आपल्याला. आपला अज्ञानभाव गेला पाहिजे, आपल्यामध्ये वासना गेल्या पाहिजे, अहंकार गेला पाहिजे, आणि तो सद्गुरूच्या भक्ती ज्ञानानेच जाऊ शकतो, बाकी असं जाऊ शकत नाही. म्हणून सत्संग पाहिजे जीवनात, तेव्हाच खरं आपल्याला आपलं मूळ स्वरूप प्राप्त होणार आहे. आणि मग आपल्याला मोक्षमुक्तीचा सोहळा याची देही, याची गोडा, याची जीवनी अनुभवता येईल. राजाधिराज श्री रामेश्वर महाराज, राजा बाबासाहेब महाराज.